केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, करिता या सेवा विठोबाची, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुका हा तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी, तुका नाम हे वाचे सिगाता, बहुसावळा जोडला वर महाता, प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तयात विता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. यैवो 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 धावोने, यैवो 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 धावोने, महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वये गिरः, अथावाच्य सर्वसुमति परिणामावधि गृह्णन्, ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकरः, स्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा, चिता भस्मालेप सर्ग पिनृकरोटी परिकरः, अमंगल्यं शीलं तव भवतु नाम एवमखिलं, तथापि स्मृतु नाम वरद परमं मंगलमसी. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता, मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या मस्तक ठेंगणा, लागे किंवा करी संतांच्या चरणा, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
पावलो हे संग सुख याचे, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी, संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील 3 चरणाचा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्ही भक्ती केली हे जगाला सांगत असताना, ती भक्ती कोणत्या कसबाने केली, कोणत्या कौशल्याने केली, कोणती हातवटी ती भक्ती करण्याकरता वापरली, आणि अशी भक्ती साधना केल्यानंतर त्या भक्ती साधनेला काय साध्य प्राप्त झालं ते तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत. विठ्ठल भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्ही भक्ती केली हे तुम्हा आम्हाला सांगतायत, जगाला सांगतायत, पण ती भक्ती केली कशी याची हातवटी तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत. भक्ती तर सर्वजण करतात, भक्ती करण्याला काही नाही. देखे मनुष्य जात सकळ, स्वे स्वभावताची भजनशील. भजन करणारा सगळा समाज आहे, भक्ती करणारे सगळे, पण भक्तीची हातवटी सगळ्यांना येईल असं नाही. भक्तीचं कौशल्य सगळ्यांना माहिती आहे असं नाही. आणि ते तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत. भक्ती करावी, पण करायची कशी? तुमच्या भक्तिरूपी साधनेला साध्यरूपी फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल, भक्ती केल्यानंतर तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडेल, तुमच्या भक्तीचा काहीतरी निकाल लागावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुकोबाराय म्हटली आम्ही जशी भक्ती केली तशी तुम्ही करा. काय केलं आम्ही? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही सांडोनी उद्वेग भक्ती केली. उद्वेग सांडून भक्ती केली. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे, उद हा उपसर्ग आहे, वेग म्हणजे गती, उद म्हणजे वर आणि वेग म्हणजे गती. जीवाची, मनाची, वर म्हणजे बाहेरची जी गती आहे ती थांबवायची आणि ती गती अंतर्मुख करायची. का? परमार्थ शरीराने होत नाही, तो वृत्तीने करावा लागतो. ती मनाची जी गती आहे ती आवरायची, अंतकरणाची आपली वृत्ती ही अंतर्मुख करायची, आपलं मन हे अंतर्मुख करायचं, मनाला स्थिर करायचं. आणि मनाला स्थिर करून जी तुम्ही भक्ती कराल त्याचा फायदा असा होईल. महाराज म्हटले आम्ही अशी भक्ती केली, त्या भक्तीने पावलो हे संग सुखयाचे. आम्ही भगवंताच्या जवळ आम्ही ठिकाण मिळवलं. आमची भक्ती फळाला आली, आम्ही भगवंताच्या जवळ गेलो, तिथलं संग सुख आम्हाला प्राप्त झालं. त्याच्या संगतीमध्ये आम्ही गेलो आणि त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुख आम्हा झाले धरिता याचा संग. भगवंताचा संग केल्यानंतर, जीवाने देवाचा संग केल्यानंतर सुख प्राप्त होणार महाराज. होणार म्हणजे होणार. सुख आम्हाला प्राप्त झालं, भगवंताच्या जवळ गेलो
आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली, त्याचा फायदा भगवंताच्या जवळ गेलो आणि एकदा भगवंताने आमचा स्वीकार केला की आमचे जे होते नाही ते उद्वेग होते, पळाले उद्वेग सांडून या. एक लक्षात घ्या, सुरुवातीला तुकोबारायांना स्वतःला उद्वेग सांडावे लागले आणि एकदा भक्तीला साध्य प्राप्त झालं की त्यांच्या जवळचे आहेत तेवढे उद्वेग धावून गेले, पळून गेले. एकच एवढाच आहे, साधना करत असताना उद्वेग सोडावे लागतात आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर उद्वेग निघून जात असतात, आपोआप निघून जात असतात. साधना करत असताना काहीतरी सोडावं लागतं महाराज. साधना सोपी नसते, भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी. साधना ही संघर्षाने करावी लागते. साध्य प्राप्त झाल्यानंतर, नाव मोठं झाल्यानंतर कोणी जवळ येतं, पण साधनेच्या काळामध्ये जवळ कोणी येत नाही. साधनेच्या काळामधला संघर्ष वेगळा असतो. तुकोबाराय म्हटले, जे उद्वेग सांडण्याकरता, ज्या उद्वेगांना आवरण्याकरता आमचा जीव की प्राण एक व्हायचा, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, हे आम्हाला कसमाने करावं लागायचं. एकदा भगवंताच्या जवळ आम्ही ठिकाण मिळवलं की उद्वेग आपोआप पळून जायला लागले. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, करिता या सेवा विठोबाची. भगवंताच्या ठिकाणी गेल्यानंतर जीवाला एक वेगळं सुख प्राप्त झालं, बहु सुख प्राप्त झालं. त्या सुखाला माप नाही म्हटले. संसारातल्या सुखाला माप आहे, संसारातल्या सुखाला माप आहे, परमार्थातल्या सुखाला माप नाही. अमोप जोडिल्या सुखाची या राशी, अमुक त्याला मोजमाप नसतं परमार्थातल्या सुखाला. आणि हे केवळ आणि केवळ आम्हाला प्राप्त झालं, भगवंताचा संग केला, त्याची आम्ही सेवा केली, अशी भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली. एकंदरीत अभंगाचा सरळ भाव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: मौजे बिरळ्या पावनभूमीमध्ये भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा नेमाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेले. पुनश्च एकदा तुमच्या ठिकाणी या नगरीमध्ये सेवा करण्याचा हा योग मी स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी उपस्थित सर्व काही आदरणीय महाराज मंडळी, ज्यांनी गोड अशी चाल गायली असे आदरणीय भजन सम्राट आमचे दिलीप मामा असतील गंगनबेडकर, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण मागे ज्यांनी गोड अशी साथ केली अशी स्वरगंधर्व आमचे आदरणीय परमार्थ स्नेही पप्पू मामा असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण परमार्थ स्नेही परमादरणीय आमचे गणेश मामा असतील माळेगावकर, त्याचप्रमाणे हा उपस्थित सर्व काही गावातील टाळकरी मंडळी असतील, मृदंगाकरता ज्यांची गोड अशी साथ आहे असे आमचे परममित्र मृदंग सम्राट युवा कीर्तनकार, खूप गोड ज्यांचा स्वभाव आहे, ज्यांच्या हातामध्ये असं एक वेगळं वजन आहे, असे आमचे परममित्र प्रमोद दादा चोंडेकर असतील, हरिभक्त परायण आमचे परममित्र मृदंग सम्राट आमचे शिवाजी दादा असतील, उपस्थित सर्व काही आमच्या प्रमोद महाराजांच्या शिक्षण संस्थेतली सर्व टाळकरी मंडळी असेल, गोड अशी ज्यांची शिष्टमय, गोड असे चोपदार आहेत, विनेकरी बाबा असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप सज्जन आणि विशेष म्हणजे आदरणीय ज्यांची कीर्तनाकरता उपस्थित आहे असे हरिभक्त परायण वेदांत वाचस्पती आमचे सदाशिव महाराज असतील, त्यांची उपस्थिती कीर्तना करताय. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि नियोजित वेळेमध्ये आपल्याला सेवा बघायची, सेवेला सुरुवात करतो. विठाल विठाल विठाल. तुकोबाराय जगाला, तुकोबाराय साधकांना, जगाला म्हणा किंवा साधकांना म्हणा, आम्ही भक्ती केली ती भक्ती सांगतायत, आम्ही जी भक्ती केली आहे ते लोकांना सांगतायत. एक लक्षात घ्या, तुकोबाराय जे सांगतायत ते तळमळीने सांगतायत, तुकोबाराय जे सांगतायत ते तुमचं आमचं कल्याण व्हावं याच्याकरता सांगतायत. आपण जे भक्ती करतोय ती भक्ती कशी करावी हे तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगतायत, भक्ती कशी करावी. एक लक्षात घ्या, संतांची वाणी दोन ठिकाणी वाणीने कधी विश्रांती घेतली नाही, संतांची वाणी दोन ठिकाणी कधीच थांबली नाही. एक लक्षात घ्या,
अविरत प्रवाह संतांच्या वाणीचा दोन ठिकाणी चालला. एक, भगवंताचं नामस्मरण करत असताना संतांनी वाणीला कधी विसावा दिला नाही. आणि दोन, जगाचं कल्याण ज्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी सांगत असताना संतांनी वाणीला कधी विसावा दिला नाही विसावा. संतांना माहित आहे जगाला काय सांगावं आणि काय सांगू नये, काय सांगावं आणि काय सांगू नये हे संतांना बरोबर कळतं. संतांची वाणी अविरत प्रवाहित राहिली. अविरत सतत दोन ठिकाणी. एक, भगवंताचं नामस्मरण करत असताना आई रे जना तुझ्या सोहिताच्या आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हा, संतांनी या दोन गोष्टी करता वाणीला कधी विसावा दिला नाही. वाणीला विसावा नाही. एक, जगात ज्याच्यामध्ये कल्याण आहे त्या गोष्टी सांगण्याकरता कधी संकोचितपणा केला नाही, कधी वाणी शांत ठेवली नाही, बोलले महाराज संत. आणि दुसरं, देवाचं नामस्मरण करत असताना कधी वाचेला विसावा दिला नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, संकल्पिला देह देवा. एक लक्षात घ्या, भगवंताचं नामस्मरण करत असताना कधी वाणीला विसावा नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्ण, अखंड खंड ना जीवन राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. साधूची वाणी अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण वाचेला विसावा नाही. मूर्खाच्या सुद्धा वाचेला विसावा नसतो. मूर्खाची वाचा चलते पण पाटील त्या वाचेला काही सार नसतं, काही नसतं. अनंत वाचाळ बरळती बरळ. खळाची सुद्धा वाचा चालते तिलाही विसावा नसतंय. पण खळ जेव्हा बोलल तेव्हा भांडणं लावतं.
जेव्हा बोलल तेव्हा भांडण लागते. कैसा शिंदळीचा 89 ज्याची वाचा. तुकोबाराय म्हटले तो शिंदळीचा आहे. भगवंताचं नामस्मरण सोडून लोकांमध्ये भांडण लावतो. विठाल ऐका, लक्ष देऊन ऐका. संतांची वाणी 2 ठिकाणी कधी शांत बसली नाही, विसावा नाही. भगवंताचं नामस्मरण करताना 1 आणि 2 लोकांना काय सांगावं जगाच्या कल्याणाचं सांगत असताना कधी शांतता नाही, कधी नाही महाराज. कधी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठल. ह्या गोष्टी मेघवृष्टीने तुका काय उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका. ऐका, मेघवृष्टीने तुम्ही ऐका. आम्ही बोलत राहू, आमचं बोलण्याचं काम आहे. पण आता ऐका, काही गोष्टी सांगायच्या असतात आणि काही गोष्टी सांगायच्या नसतात. काही गोष्टी सांगायच्या नसतात. शास्त्र काही गोष्टी सांगण्याची अनुमती देत नाही. काय सांगावं आणि काय सांगू नये हे कळालं पाहिजे माणसाला, कळालं पाहिजे. शास्त्र काही गोष्टीचा अनुभव लोकांना देऊ नये असं सांगतं. चाणक्य, आचार्य चाणक्य सांगतात तुम्हा आम्हाला 5 गोष्टीचा अनुभव लोकांना कधी सांगायचा नाही. 5 गोष्टी. 1 अर्थनाशम मनस्तापम गृहिण्या दुश्चरितानि च. किती झाले? 3 वंचनम चापमानम च. हे जे 5 आहेत. मतिमान प्रकाशेत. शास्त्रकार आचार्य काय म्हटले? अर्थनाशम, तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तो पैसा किती तुमचा नाश झाला याचं कधी गणित लोकांना कळू देता कामा नाही. लोकांना ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत, अजिबात नाही. तुमच्याकडे किती पैसा आला आणि किती त्याचा नाश झाला, अजिबात नाही. एक सांगू, तुमच्याकडे किती धन आहे हे गोपनीय असलं पाहिजे. तुमच्याकडे जास्त पैसा आहे हे जर कळालं लोकांना तर धोका वाढतो. आणि तुमच्याकडे काहीच कवडी नसेल तर तुमची इज्जत कमी होते. विठाला 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 या गोष्टी. पैसा किती आहे सांगायचं नाही, सांगायचं नाही. आणि कुठं जरी लॉस झाला, कारण पैसा धन हे लक्ष्मी चंचल असते महाराज, ती आज येते उद्या जाते. पण पैसा ना झाला माणसाला सवय असते, काही काही ठिकाणी गुंतवणूक करतात लॉस होतो, पण सांगायचं नाही. काय काय माझं आता शेअर मार्केटमध्ये बरेच पैसे घातले लोकांनी. शेअर मार्केट कमी घातले का पैसे, पण किती जरी गेलं तरी भावकीला कळू द्यायचं अजिबात नाही. गावातल्या लोकांना कळू द्यायचं नाही. का कळू द्यायचं नाही? जणी असू द्यावा भ्रम. लोकांना वर मग कळालं नाही पाहिजे, अजिबात नाही. आणि किती आलाय घरामध्ये हेही सांगायचं नाही. काय काय लय फुगीर असतात. एकच 500ची नोट असते पण वरच्या खिशात असते लोकांच्या. एकच असते, एकच. प्रमोद महाराज एकच नोट पण कुठं असते? कुठं? वरच्या खिशात. वरच्या खिशात एकच असणार. पण लक्षात घेऊन ऐका, लक्ष द्या. माणसाला फुगीरपणा कधी कधी संकटामध्ये आणतो. पैसा लोकांना सांगायचं नाही. पूर्वीचा काळ, नांदेडला काही 3 जण गेले मित्र, काहीतरी घेऊन गेले विकण्याकरता. बाजारामध्ये विकलं, उशीर झाला, पैसे घेतले तिथले, प्रत्येकाकडे 20-20 हजार प्रत्येकाकडे. गपत बसत नाहीत काही. आणि निघाले. रात्रीची वेळ, येताना उशीर झाला. आणि त्याच्यातले 2 म्हटले आता गावाकडे इतक्या उशिरा जाण्यात मजा नाही. पूर्वीचा काळ पायवाटा होत्या, ते रस्ते वगैरे काही नव्हते. इथंच कुठंतरी आपण रस्त्यावरती मुक्काम करू. 2 म्हटले मुक्काम करायचा पण रस्त्यावर करायचं नाही, कारण रात्रीची वेळ कोणी येईल जाईल, थोडं बाजूला झोपू. पण एक म्हटलं इथं कोण येणार आहे, रस्त्यावरच झोपणार. 2 आड बाजूला झोपले. 3 किती होते? 20-20 हजार. आणि एक रस्त्यावर झोपले. 9 वाजता झोपले. 12-1च्या अंदाजामध्ये काही चोर आले तिथून, रस्त्याने निघाले. हे रस्त्यावरच झोपलेले गिराईक. एका चोराचा पाय अडकलला आणि पुढे जाऊन त्यानं बघितलं मागे तर कोणीतरी पडलंय. ते म्हटलं आपल्या त्या चोरांना, अय कोणीतरी दिसतं इथं, रस्त्यावर पडलंय, बघायचं का त्याच्याकडे काय आहे का? दुसरे म्हटले त्याला काय बघायचं, बेवडा असेल, इथं पडतंय म्हणजे बेवडच असेल ते. आता हे उठलं ना, जागा झालं. आता या नग्ग बसायला पाहिजे ना, या नग्ग बसायला पाहिजे. ते म्हणताय बेवडा असेल चल. तिथून उठलं, अय कोणाला बेवडा म्हणताय?
3 पिढ्यापासून खानदानामध्ये माळ आहे. किती पिढ्यापासून? 3 पिढ्यापासून. कोणाला बेवडं म्हणताय? ते म्हटलं अरे बेवडं नाही रे, माळकरी आहे म्हणतंय, बघायचंय का? हे दुसरं म्हटलं माळकऱ्याकडे काय असतं, चला आता यानं गप मराव का? हे म्हटलं काय असतं का? मला काय तो छाटछूट समजला का? 20,000 आहेत पट्ट्याकडे, 20,000. किती? 20,000. अरे एकटं कुठं 20,000 घेऊन फिरतं का? चला म्हटले एकटं कुठं आहे, बाजूला दोघं झोपले त्याच्याकडे 20 आहेत. त्याच्याकडे किती आहेत? 20 आहेत. हा मग मला सांगा, शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला का? मग नाही. सत्कार केला आणि दक्षिणा घेऊन आले. याला म्हणायचं आपल्याकडे किती आहे झाकून ठेवायचं, लोकाला सांगायचं नाही. आपल्याकडे जुन्या काळात एक म्हण होती, खंडी खावी पण मांडी आडवी करून खावी. विठाल विठाल न सांगावे वरम धनी असू द्यावा भ्रम, धनी असू द्यावा भ्रम, धनी असू द्यावा भ्रम. बाबांनो काय गोष्टीचं वर्म झाकून ठेवायचं? न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम. श्रीमंत माणसं असतात ना, श्रीमंत माणसं ती कधी कधी पैसा दाखवत नाही कधी. हा म्हणजे 2 दिवसात पुढे जातात, 2 दिवसात त्याला पैसा पचवताच येत नाही. ते मागे केबीसी मध्ये एक जण गेलं, त्याने कोटी रुपये कमवले, कोटी रुपये, पण सांभाळता आले 2 दिवसात. आपल्याकडे म्हण आहे ती अशी गत होते. म्हणून ऐका तुम्ही, पैसा किती आला आणि किती गेला लोकांना पैसा सांगायचं नाही. हा एक लक्षात सांगू, तुमच्याकडे जास्त पैसा आहे लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेत येता, आणि तुमच्याकडे पैसा नाही लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेतून उतरता. पैसा सांगायचं नाही. अर्थनाशम या गोष्टी गुपित आहे, गोपनीय. मनस्तापम, मनस्ताप म्हणजे मानसिक त्रास, वेदना, आपल्या दुःख आपलं लोकांना सांगत बसायचं नाही. चाणक्य सांगतात अनुमती नाही तुम्हाला लोकांना दुःख सांगण्याकरता. आपल्या वेदना लोकांना सांगायच्या नाही. आपल्याला वाटतं ज्याला आपण वेदना सांगतोय तो आपलाच आहे. नसतं महाराज ते आपलं, विश्वंभर महाराज नसतं ते आपलं. आपण सांगतो त्याला आपल्या अंतःकरणातल्या वेदना, आपलं दुःख त्याला सांगतो आपलं आहे म्हणून, पण तीच माणसं आपल्या माघारी आपल्या दुःखाचं भांडवल करतात आणि मोठ्या मोठ्या बैठकी रंगवतात. विठाला 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 देवा सांगू सुख दुःख देव निवारी, देवा सांगू
सुख दुःख देव निवारील भूक. एकतर आपलं दुःख साधूला सांगायचं, नाही तर भगवंताला सांगायचं. जगामध्ये तिसरा वर्ग नाही तो मग दुःख सांगाल असं अजिबात नाही. तुमच्या दुःखाशी लोकांना काही देणं घेणं नाही, काही नाही. आणि लोकांना सांगायचं काही नाही, त्याचं त्याला दुःख कमी आहे का? आपलं त्यांना सांगायचं. हा, दुःख सांगावं कोणाला? जो आनंदी आहे, त्याचं त्यालाच भरलंय आतमध्ये, त्याला आपण काय सांगायचं? काय सांगायचं नाही. मनस्ताप लोकांना आपल्या मानसिकता म्हणजे तणाव आहे लोकांसमोर मांडायचा नाही. तिसरा गृहिण्याम दुश्चरितानीच. घरातले जे दोष आहेत सदाशिव बाबा, घरातले जे दोष आहेत ते बाजारात कधी मांडायचे नाहीत. कळालं का? घरात काही होऊ द्या, एक सांगू, घरातल्या गोष्टी उमऱ्याच्या बाहेर आल्या की ते घर संपत. घरातल्या गोष्टी उमऱ्याच्या बाहेर आल्या की ते घर संपत. आणि गावाच्या गोष्टी येशीच्या बाहेर आल्या की ते गाव संपत. विठाला विठाला घरातल्या गोष्टी घरात ठेवा. हा बरोबर आहे. घरात दोन हाणले तरी परवडते. हाणून घ्या, मारामारी करून घ्या. हे बघा आयांनो, तुम्हाला माझी विनंती, सासाचं सुनचं जमत नाही मला माहित आहे, तुमचं जमत नाही. पण काय करायचं ते त्या काय चौकटीच्या आत, उमऱ्याच्या आत, आतमध्ये तिकडे ते आता उतरंडीकडे, आता ते उतरंडी राहिलीच नाही. किचन मध्ये एकमेकीचे केस धरून घ्या, पण आपलं भांडण बाहेर सांगायचं नाही. बाहेरची घरामध्ये आले की सासून म्हणलं पाहिजे आपल्या सुनसारखी सून जगात कोणाकडे नाही. जगात कोणाकडे नाही. तिनं तुम्हाला चहा देव अथवा न देव. आणि सुननं म्हणलं पाहिजे माझ्या सुनसारखी सासू सारखी जगात कोणती सासू नाही. सासू नावाला आहे, आईच आहे आई. कशाला घर संपतात महाराज, कशाला घर संपतात? विठाल विठाल घराचं चालतं ते, घर संपणार नाही. भावाभावातलं भांडण चौकटीच्या बाहेर नाही. किती भांडण असू द्या, किती भांडण, एक लक्षात घ्या, ते कुळ संपलं. म्हणून शास्त्रकार असं सांगतात, घरातले छिद्र बाहेर सांगायचे नाही, अजिबात नाही. त्या आतमध्ये बघा तुम्ही, जेव्हा जेव्हा घरातल्या गोष्टी बाहेर निघाल्या तेव्हा तेव्हा ते घर संपलंय, घर संपलंय. रावण संपला, त्याच्यातले कारण आणखी बरेचसे असतील, पण त्यातलंच एक कारण असं सांगितलं जातं, घर का भेदी लंका ढाय. कोण होते? बिभीषण. बिभीषणावर शेवटपर्यंत कलंक राहिला महाराज, शेवटपर्यंत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, रावणाचं आचरण किती खोटं असू द्या, पण लोक आजही म्हणतात रावण मेला बिभीषणामुळे. विठाला 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 भावाभावात किती भांडणं असू द्या, पण भावाला आपल्या भावाचे भेद बाहेर सांगायचे नाहीत, अजिबात नाही, अजिबात. ते घरामध्ये ठेवायच्या. ह्या गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत, गोपनीय. देशाला संकट कधी माहितीये? देशाला संकट बाहेरच्याकडून नाही, देशातला संकट आतल्या लोकांकडून आहे. हे लोक कुठं जाऊन काय सांगतील काही सांगता येत नाही. आतले गद्दार असतात. म्हणून घरातल्याने कधी घरातल्या लोकांसोबत बेईमानी करायची नाही, अजिबात नाही. आणि लोकांना आपलं घरातलं भांडण सांगूही नाही. आणि आणखी एक सांगू, लोकांनी दुसऱ्याच्या घरामध्ये पडूही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आपण एखाद्याच्या संसाराचा नाश करत असू तर एक दिवस आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही, अजिबात. हे लक्षात घेऊन ठेवा, कारण कर्माचा सिद्धांतच आहे, तुम्ही जसं वागाल तसं पदरामध्ये पडतं, तेच पदरामध्ये पडतं. लोकांच्या भांडणात कायला पडायचं? अजिबात पडायचं नाही. शास्त्रकार आणखी सांगतात, 2 ब्राह्मणाच्या मध्ये पडायचं नाही. कोणाकोणाच्या? 2 ब्राह्मणाच्या मध्ये पडायचं नाही. अग्नी आणि ब्राह्मणाच्या मध्ये पडायचं नाही. 2 म्हशीच्या मध्ये पडायचं नाही. शास्त्रकार सांगतात अजिबात पडायचं नाही. नवरान बायकोच्या भांडणात पडायचं, शास्त्रकार सांगतात याच्यामध्ये पडायचंच नाही. आणि लोकांच्या घरामधल्या भांडणामध्ये कधी हस्तक्षेप करायचा नाही. विठाला 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 याच्यापासून सावध राहा, बाहेरच्या लोकांपासून सावध राहा. घरात किती वाद होऊ द्या, आपलं घर तेव्हा फुटत नाही. बाहेरचे लोक जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा घर फुटतं. तेव्हा
कौरवाचं आणि पांडवाचं काही राहू द्या, शकुनी आला नसता तर हे घर फुटलं नसतं. आमच्याही जीवनामध्ये काही शकुनी असतील, त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा. हे शकुनी तुमचे होऊन राहतात आणि तुमचाच काटा काढतात. हा, दुर्योधनासोबतच राहिला शकुनी, भांजे, आणि भांज्याचं सगळं कुळ संपवलं, कोणीच ठेवलं नाही. म्हणून महाराष्ट्रकार म्हटले आपल्या घरात मध्ये कोणाला हस्तक्षेप करू द्यायचा नाही. चौथं वंचनम, कोणी आपला केलेला अपमान लोकाला सांगायचं नाही. आपला अपमान झाला असेल तिथं ठेवायचं, दुसऱ्याला सांगायचं नाही. त्याच्या मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, अवघे गुंडोनी ठेवावे, अवघे गुंडोनी ठेवावे. अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. मान आणि अपमान आपल्याकडे जवळ ठेवायचा, लोकांसमोर बोलून दाखवायचं नाही इथं माझा अपमान झाला, अजिबात नाही. चला झालं. अर्थनाशम मनस्तापम गृहिण्याम दुश्चरितानि च, पुढे वंचनम चापमानम च, आणि त्याच्यानंतर शास्त्रकार म्हटले या 5 गोष्टी मतिमान न प्रकाशेत. मतिमान म्हणजे जो खरंच ज्ञानी माणूस आहे, जो खरंच विद्वान माणूस आहे, तो विद्वान माणूस या 5 गोष्टी बाहेर सांगणार नाही. ह्या गोष्टी बाहेर सांगू नये, ह्या गोष्टीचा अनुभव बाहेर सांगू नये, काही गोष्टी सांगू नये, आणि काही गोष्टी सांगितल्याशिवाय राहू नये. सांगितल्याशिवाय राहू नये. काय सांगावं लोकांना? आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालंय, लोकांचं हित होत असेल तर ते नक्की सांगावं, नक्की सांगावं. का? जगातल्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर संपतात, पण ज्ञान दिल्यानंतर संपत नाही, दिल्यानंतर वाढत. लोकांना दिल्यानंतर ते वाढत राहतं. आणि महाराज देण्याकरता ती दानत लागते. जगामध्ये झालंय काय माहित आहे का? लोक आपला फॉर्म्युला दुसऱ्याला सांगत, फॉर्म्युला सांगत नाही. फॉर्म्युला लय माणसं संकुचित होऊन गेली. लय फय ज्ञानाचं जाऊ द्या. हळदीला कोणतं औषध मारले शेजाऱ्याला सांगत नाहीत माणसं. सांगतात का? सांगत नाही. इथपर्यंत वृत्ती आपली, इथपर्यंत. आपला फॉर्म्युला दुसऱ्याला देत नाही, पण देत राहावं. जेणेकरून दुसऱ्याचं कल्याण होत असेल तर त्या गोष्टी वाटाव्या, त्या गोष्टी वाटाव्या. सेवी तो हारस वाटी तो आनिका, 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 सेवी तो हारस वाटी तो आनिका. विटेवरी ज्याची शेवितो हारस वाटितो अनिका. ही दानत फक्त संतांचे, दानत फक्त संतांचे. असं कोणाला वाटतं महाराज जो आनंद आम्हाला मिळालाय तो लोकांना मिळावा? असं अजिबात नाही. कोणत्या शेजाऱ्याला वाटतं की आपला बंगला व्हावा, शेजाऱ्याचाही तेवढाच मोठा बंगला व्हावा? वाटतं?
शेजाऱ्याला वाटतं दुसऱ्याचा बंगला पडावा आणि आपलाच तेवढा. कोणाला वाटतं आपल्याला लागलेली लॉटरी दुसऱ्याला लागावी? वाटत नाही कोणाला. कोणाला फक्त संत एक आहेत, जे आम्ही आनंद घेतला तो लोकांना भेटला पाहिजे. शेवितो हा रस वाटितो आनंद आणि का तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चर पडू नका चर पडू नका चर पडू घ्या रे तुम्ही. ऐका तुम्ही ऐका. जो आम्ही आनंद भोगतोय तो तुम्हाला भोगता आला पाहिजे, ही तळमळ फक्त संताची. आणि म्हणून केवळ आणि केवळ जगाचं कल्याण व्हावं या हेतूने तुकोबार आहे. एक लक्षात घ्या, ज्ञान भक्ती सांगण्याचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार. एक, आम्ही भजन सांगतो, आम्ही भक्ती सांगतो, पण आमच्या भक्तीमध्ये नम्रतेचा भाव कमी, कल्याणाचा भाव कमी आणि अहंकाराचा भाव जास्त असतो. काय असतो? अहंकाराचा भाव. मी चाल गायली ठीक आहे, मी चाल गायली ठीक आहे, माझ्या मागे कोणालाच म्हणता आली नाही. अहंकार आहे, अहंकार आहे. दंभ करी भक्ती हे दंभ आहे महाराज, दंभ. मी कीर्तन केलंय, आख्या सप्त्यात दुसऱ्यात कोणाला कीर्तन असं करता येणार नाही. अहंकार आहे. आणि मी कीर्तन केलंय, ज्ञानोबारायांनी करून घेतलंय, नामदेवरायांनी करून घेतलंय, मोतीराम महाराजांनी करून घेतलंय, ही नम्रता आहे. हा लोकांना द्यायचा अनुभव आहे. आणि तुकोबाराय सुद्धा आम्ही भक्ती केली सांगतायत, पण अहंकाराने नाही, जगाचं कल्याण व्हावं या हेतूने सांगतायत. कशी केली? अभंगाचं पहिलं चरण. भक्ती आम्ही केली सांडो भक्ती आम्ही आ
मी केली सांडोनी उद्वेग. ह्या गोष्टी नक्की सांगाव्या, ह्या गोष्टी लपवून ठेवायच्या नाही. संत वेगळे, ऋषी मुनी वेगळे. एक लक्षात घ्या, ऋषी मुनी यांनाही माहित होतं भक्ती कशी करावी, यांनी केली. पण संतातला ऋषी मुन्यातला काय फरक आहे? यांनी केली आणि त्यांच्यापर्यंत ठेवली. संतांनी जगाला सांगितली हातवटी. भक्ती तुम्ही आम्ही करतोय, भक्ती करणं असं नाही. भक्ती आपण कोण करत नाही, सगळे भक्ती करतोय. पण हातवटी त्याची काय हे माहीत नाही. हातवटी माहित नाही. भक्तीचं सुद्धा कौशल्य आहे, आणि कौशल्य फक्त संताला माहित. कोणत्याही गोष्टीमध्ये कौशल्य असतं बरं का. कसं बसते, कसं कशी करावी, कुठं करावी हे फक्त संतांना माहित. आणि त्याच गोष्टीमुळे या गोष्टीला किंमत आहे. आता ऐका, एक जण हायवेने चालला होता फोर व्हीलर घेऊन, आणि अचानक गाडी बंद पडली. त्याने गाडी नेली कुठं, काय होतं त्याला, गॅरेजला नेली. गाडी गॅरेजला नेली. त्यानं बोनेट उघडे, सर्व काही उघडलं. ते म्हटलं काय झालं, अचानक गाडी बंद पडली. सगळं बघितलंय मी, काही फरक पडत नाही. त्या मेकॅनिकने बघितली गाडी, बोनेट काढलं, आणि बोनेट काढून थोडं इंजिन बघितलं. हातामध्ये त्याच्या टामी काय होते, टामी होती ती आपलं फिरवायचं, काय होतं त्याला, पाना होता. त्याने बाकी काही केलं नाही, फक्त इंजनाच्या खालून एक असा हे केलं, हाणलं, एक टोला मारला असा इंजनाच्या खालून. आणि त्याला म्हटलं मार शेल्फ. आता शेल्फ मारल्याबरोबर पहिल्याच बारीला गाडी चालू झाली. होय म्हटलं, आतापर्यंत एवढे प्रयत्न केले पण मला गाडी चालू झाली नाही. आणि एका बारी त्याने गाडी चालू केली. किती रुपये झाले? ते म्हटले 1000 रुपये झाले. किती झाले? 1000. माझ्या समोर एकच तर त्याला तुम्ही रट्टा, एकच हाणलं त्याला, आणि त्याचे कुठं 1000 होतात का? ते म्हटलं त्याचे 1000 नाही, हाणण्याचे 1000 घेतले नाही, मग कुठं हाणावं याचे 1000. तर गाडीला कुठे हाणायचं सगळ्याला माहित आहे. गाडीला टोला तर सगळ्याला मारता येतो, पण कुठं मारावं हे फक्त संतांना माहित आहे. मेकॅनिक म्हणजे संत, हे फक्त संतांना. तसं भक्ती सगळे आपण करतोय. भक्ती कोणाची चाललं, ऐसा अखंड भजन करी. ज्ञानोबाराय म्हटले उगा नसे क्षणभरी. पण कसं आहे, नुसतं भक्ती करून जमत नाही, त्याचे वर्मही माहित पाहिजेत. वर्म, भक्तीचे ते वर्म. जयाची घरी, त्याच भक्तीचे वर्म. जयाची हाती, तया घरे शांती, दया क्षमा. ऐका, भक्तीचे ते वर्म जयाची हाती. भक्तीचे वर्म काय? भक्ती म्हणजे काय? भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. 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 भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग.
भक्तीचे अनेक रूप आहेत, भक्तीचे अनेक अंग आहेत, अनेक अंग. भक्तीचे अनेक स्वरूप आहेत. नवविधा काय बोलिले जे भक्ती, अशा भक्ती भरपूर आहेत. पण ती भक्ती करायची कशी ही हातवटी फक्त संतांना माहित. आम्ही भक्ती करतो, निवडणुकीत फॉर्म सगळेच भरतात, निवडून फक्त एकटा येतो, निवडून फक्त एकटा येतो. आळंदीला, पंढरपूरला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भरपूर मुलं राहतात, पण एखाद्यालाच संप्रदायाची सेवा करायला मिळते, एखादाच राहतो संप्रदायाची सेवा. गायन शिकण्याकरता भरपूर जातात, शिकवणारे विसरून जातात, पण गड्याला काही येत नाही, त्याची मेमरी डिलीट होऊन जाते. पण ऐका, एखादा परिपक्व होतो का, कारण त्याने करण्याची. म्हणून बघा, वाजवणारे भरपूर आहेत, पण पंडित भवानी शंकर म्हटलं की सगळे आदरानं झुकतात. हातवटी वेगळी आहे त्यांची. चालू जाणे वाट ऐसा विराय काना, चालू जाणे वाट ऐसा विराय काना, चालू जाणे वाट ऐसा विराय काना, चालू जाणे वाट ऐसा विराय काना. संकटो शेवटा येणवा उगी खटपट, उगी शेवटा येणवा उगी खटपट, संकटो शेवटा येणवा उगी खटपट, आवश्यक तो शेवट येर वाऊगी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, विरळा पावे एक. आणि भक्ती करण्याची काय क्रिया आहे तर तुकोबाराय म्हटले, आम्ही जी भक्ती केली ते तुम्ही ऐका. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे, उद हा उपसर्ग आहे, उद म्हणजे वर, वेग म्हणजे आवेग. परमार्थ करत असताना मनाचा वरच्या दिशेने होणारा आवेग हा ज्याला थांबवता आला. वरच्या दिशेने म्हणजे बाहेरच्या दिशेने. आमचं मन, आमचं शरीर परमार्थामध्ये असून चालत नाही, आमचं मनही परमार्थामध्ये असावं लागतं. मनात येते धाव घे राहे विठोबाचे पायी. मनाचा परमार्थ मनाने पाहिजे ना. करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम, करी हेची करी हेची काम मना जपी राम राम. बघा, म्हणून मनाचा आवेग एक लक्षात घ्या. परमार्थ तेव्हाच सफलोय जेव्हा तो परमार्थ स्थिर मनाने केला जाईल. नाही तर मन चंचल परमार्थ करताय काही नाही. उद्वेग सांडून परमार्थ करावा लागतो, मनाला स्थिर करून परमार्थ करावा लागतो. ऐका, काही जणांचा परमार्थ, काही जणांचं शरीर देवाकडे पण मन देवाकडे नाही. काही जणांचं शरीरही देवाकडे नाही, मनही देवाकडे नाही. काही जणांचं शरीरही देवाकडे, मनही देवाकडे,
आणि काही जणांचं शरीर जरी देवाकडे नसलं तरी मन देवाकडे. ऐका, काही जणांचं शरीर देवाकडे पण मन देवाकडे नाही. आमचे काही सद्गृहस्थ भगवंताच्या पूजेला बसतात, भगवंताच्या पूजेला, आणि भगवंताची पूजा करता 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 उगच काहीतरी दृश्य दिसतं आणि पूजा करता करता म्हणतात घरात बायकोला, अगय काय ते मांजर आलंय, मांजर हान. चालू काय पूजा, आणि लक्ष कुणीकडे? मांजराकडे. याला म्हणायचं देह देवाकड आणि मन कुठे? प्रपंचाकडे. बघ, मन स्थिर नाही माझी ये हाती, इंद्रिय धावता नावरती. इंद्रिय धावता मन स्थिर नाही माझी ये हाती, इंद्रिय धावता नावरती. शांती निवृत्ती जवळी नाही. मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावता नावरती. ऐका, मन स्थिर नाही आपल्या हातामध्ये. मन स्थिर नसणं आणि परमार्थ करणं पावत नाही. हे भगवान देव करता करता बाहेर चित्त असतं, बाहेर. याला भक्ती म्हणतोय. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, देह देवाकडे चित्त चोऱ्या करी, देह देवाकडे चित्त चोऱ्या करी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, घाली गळा माळा चंदनाचा टिळा, घाली गळा माळा चंदनाचा टिळा, सावकारी करी नदया अंतरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. विठ्ठल विठ्ठल. आणि मग नुसता देह असून चालत नाही. देह नाही, मनही असावं लागतं. चला, दुसरा वर्ग आहे. देहही नाही देवाकडे, शरीराने भक्ती नाही आणि मनाची भक्ती नाही. देवाला मानतच नाही ती लोक. शरीराने भक्ती करत नाहीत आणि मनाने करत नाही, ते देवाला मानतच नाहीत. तिसरा वर्ग आहे, देहही देवाकडे असतो आणि मनही देवाकडे असतं. पाय लक्ष्मीच्या हाती. शरीराने देवाची सेवा आहे आणि मनाने सुद्धा भगवंताच्या जवळ. तुका म्हणे शेषा, शरीराने जवळ शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम. शेषनारायण. शरीराने जवळ देवाच्या आणि मनाने सुद्धा भगवंताच्या जवळ. गरुड. शरीराने भगवंताच्या जवळ आणि मनाने सुद्धा भगवंताच्या जवळ. नामदेवराय. अखंड देवाचा शेजार.
शरीराने जवळ, मनाने जवळ. ही लक्षात घ्या. ही 3ऱ्या क्रमांकाची भक्ती. आणि 4थ्या क्रमांकाची भक्ती, ही भक्ती सांगा म्हणजे भक्ती सांगते शरीराचा बाध झाला तरी काय हरकत नाही, पण मन देवाकडे असलं पाहिजे. शरीराचं काही नाही. शरीर कुठं कमी जास्त पडत असतं शरीराला, कारण शरीर हे आपल्या हातात नाही, पण मन आपल्या हातामध्ये. कुठं शरीर कमी पडतं, कधी गुडघे दुखतात, कीर्तनाला येता येत नाही, पण घरून जर कीर्तना करता मन झुरत असेल तर ही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. शरीर जाऊ शकत नाही देवाकडे हो. चोखोबारायांचं शरीर देवापर्यंत कधी गेलं नाही, पण मन मात्र देवाकरता झुरत होतं. ही सर्वश्रेष्ठ भक्ती. शरीराने देवाकडे नाहीत, पण मनाने मात्र देवाकडेच आहे. बडव्यांनी चोखोबारायांना देवापर्यंत कधी येऊ दिलं नाही, पण चोखोबारायांचं मन अखंड देवापाशी होतं, अखंड. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीसी होऊ दंग गावुनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभीर गुलाल, अभीर गुलाल, अभीर गुलाल उधळी, अभीर गुलाल उधळी रंग रंग रंग. अभीर गुलाल उधळी रंग. पायरीसी होऊ दंग गावुनी अभंग. त्याला म्हणतात शरीर देवाकडे नसेल, पण मन मात्र देवाकडे आहे. अखंड मज मन झुरतय. भेटी लागी जीवा लागली से, याला म्हणायचं भगवंत. भेटी लागी पंढरी आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही मनाला स्थिर केलं, भगवंताकडे लावलं. त्याच्यामुळे आम्हाला बघा, लक्षात घ्या, उद्वेग शब्दाचा अर्थ करा. उद्वेग शब्दाचे भरपूर अर्थ करता येतील. उद्वेग शब्द म्हणजे संसारावरची माया सांडली, हे होतं संसारावरची माया. संसारावरचा मोह आम्ही सोडला, अशी भक्ती करावी लागते. संसारावरची माया, आम्ही काम क्रोध सोडले, आम्ही अहंकार सोडला. सांडला म्हणजे सोडला. आम्ही मोह सोडला आणि तेव्हा भक्ती केली. जमल आपल्याला. आता साजनी साजनी झाले मी संग, साजनी झाले मी संग, नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियला संग, नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियला संग, क्रोध हे सोडिये रे मांग,
टोपदारा करता टाळ्या वाजा. कीर्तनात झाकी नसते पण त्यांनी केली. ऐसा जोगवा मागेन. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग. काम क्रोध हे झोडी येले मांग. हे मांग आहे, हे उद्वेग आहे, हे उद्वेग आहे. आणि सोडणं होती काम क्रोध. इथं किती जरी कपाळ फोडून सांगितलं तर तंबाखू सुटत नाही आम्हाला, काम क्रोध सुटते. कीर्तनकाराने सांगलं तंबाखू सोडा. दुसऱ्या दिवशी भेटलं महाराज खरंच सोडलं, सोडलं खरंच सोडलं, सोडलं 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 सोडलं. काय सोडलं? आजपासून कीर्तन ऐकायचं सोडलं. तंबाखू सोडायचा, तंबाखू सोडणार नाही, कीर्तन ऐकायचं सोडलं. काय बी सांगायचं असतं का? तंबाखू कुठं सुटत असतो का? मग भक्ती कसं काय होईल? जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यायचे, ज्याला भक्ती करायचे, पत्ते सांभाळावे लागतात. काही उद्वेग परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, यांचा धरी विटाळ विटाळ परद्रव्य परनारी. ऐका हो, हे सोडावे लागतात या गोष्टी. आता मोठमोठे परमार्थवाले भक्ती करणारे इथून माघारी आले या दोनच गोष्टीमुळं. एक परद्रव्य आणि दुसरं परनारी, या दोन गोष्टीमुळं. आणि इथून एकदा वाचला हे उद्वेग ज्याने सांडले, मग भक्ती आम्ही केली या पदाला प्राप्त होतो. ऐका, नाही या गोष्टी खतरनाक, खूप गोड आहे. ऐका, लक्ष देऊ नका, तुम्हाला कळेल. भगवंताने ह्या गोष्टी माणसाला कातरायला तयार केल्या विधीनं. कोणत्या? कनकानी कांता द्वय कातराया केल्या विधीने नर कराया. जो नर सापडेना या कातराया तो योग्य जाना नर कातराया. कळालं का? हलवा माना, हलवा जाऊ द्या, कळू न कळू काय तुम्हाला ते माना तरी हलवा. ऐका सांगतो, विधीने दोन कात्रा तयार केल्या गणेश महाराज माणसाला रोखण्याकरता. कनक आणि कांता. कनक म्हणजे धन आणि कांता म्हणजे स्त्री. ह्या दोन कात्रा आहेत, दोन कात्र्या केल्या विधीने नर कातराया. नर कातराया म्हणजे नर कापायला. दोन तयार केल्या नर कातराया. तो जो नर सापडेना या कातराया. जो नर म्हणजे जो माणूस या दोन कात्रीत सापडत नाही तो नर योग्य जाना नर कातराया. तो नर, तो माणूस नरकात राहायला योग्य जाना. विठाल विठाल म्हणजे भक्तीची वर्म आहे. अशी भक्ती केली पाहिजे. उद्वेग सांडून, मनाला आवरून, या गोष्टी सोडून भक्ती करणं, ती भक्ती देवापर्यंत जात असते. उद्वेग म्हणजे मन स्थिर करून जी भक्ती केली जाते ती भक्ती भगवंताला पावत असते. एकदा मधलं भजन घेऊया आणि मग आपण पुढचा विचार करूया. विठोबा रखुमाय जवळजवळ आपला वेळ होत आलाय. 10 ते 15 मिनिटं आपल्याकडे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. महाराज म्हटले भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही भक्ती केली तशी तुम्ही करा. नुसतं भक्ती करू नका, त्याची पथ्य सांभाळून करा, त्याची हातवटी, त्याचं कौशल्य शिकून करा. काय कौशल्य? सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडून. आता उद्वेगामध्ये भरपूर येतात. बऱ्याच जणांची भक्ती खूप मोठी होती पण सफल झाली नाही, कारण उद्वेग सोडले नव्हते. उद्वेग म्हणजे प्रपंचावरचा मोह. आता मोह भरपूर प्रकारचा असतो.
धनाचा मोह असतो, बायका पोरांचा मोह असतो, स्थावर संपत्तीचा, जंगम संपत्तीचा, किंवा मानाचा मोह असतो, प्रतिष्ठेचा मोह असतो, प्रतिष्ठेचा. हे मोह सुद्धा भक्ती होऊ देत नाही, भक्ती होऊ देत नाही. चांगदेवांची काय भक्ती कमी नव्हती. किती वर्षाची भक्ती होती? साधना किती वर्षाची होती? 1400 वर्षाची साधना चांगदेवाची. काय सामान्य साधना होती का महाराज? 1400 वर्षाची. 1400 वर्षाची साधना असून सुद्धा भक्ती सफल झाली नाही. मुक्ताबाईनं म्हणावं, चांगा 1400 वर्ष साधना केली, पण साधना आजही कशी आहे? कोरी आहे, कोरी. का कोरी? कारण चांगदेवाच्या अंतकरणामधला मोहाचा उद्वेग गेला नव्हता. चांगदेवाच्या अंतकरणातला मी कोणीतरी आहे ही प्रतिष्ठा होती, प्रतिष्ठा. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा असून सुद्धा ज्ञानोबारायांकडे जात असताना पायाने निघाला नाही. कशावर बसून निघाला? वाघावर बसून निघाला, वाघावर. अधिकार मोठा होता चांगदेवरायांचा, पण संतांकडे कसं जावं कळालं नाही, कारण मी त्यांच्यापेक्षा कमी नाही. हा काय होता? अंतकरणामध्ये प्रतिष्ठेचा मोह होता, हा उद्वेग होता. संकल्पावी माया संसाराची, हे माया होती, हा मोह होता. आणि म्हणून अशी अवस्था झाली. जेव्हा मोह टाकून दिला, मग त्या दिवशी चांगा म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे लक्षात घ्या. आणि मग कोणाला तरी शिष्यत्व पत्करावं लागतं, कोणाला तरी पाहून परमार्थ करावा लागतो. तुकोबाराय म्हटले, आम्ही जे सांगतोय ते स्वीकारा. आम्ही जे केलंय महाराज, तुम्ही भक्ती उद्वेग सांडून भक्ती केली, परिणाम पावलो हे संग सुख याचे. आजपर्यंत काही करून तिथपर्यंत जाता येत नव्हतं, पण एकदा हे सोडलं करावं लागतं. जया परमार्थाची 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 चाड तेने सांडावे लिगाड. धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. सांडी मांडी परते टाकी. सांडी सांडावं लागतं, मांडावं लागतं, परते टाकावं लागतं. परते म्हणजे माघारी सोडावं लागतं, माघारी परते टाकी. वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सुखी. नामस्मरता आदरे. नामस्मरण तर सांगितलं, आदराने नामस्मरण करा, भक्ती करा, पण पथ्य सांडावे लिगाड. सांडीला उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग सुख याचे. भगवंताचा आम्हाला संग सुख प्राप्त झालं. आणि भगवंताचं संग सुख प्राप्त झालं. काय मिळालं महाराज त्या संघामध्ये? आम्हाला सुख मिळालं, सुख मिळालं. आणि सुख मिळालं असं मिळालं नाही, ते सुखही मिळालं. आणि जे उद्वेग आम्ही कसोटीने घालवले होते, घालवण्याचा प्रयत्न केला होता, थोडेफार गेले, थोडेफार राहिले होते. जे गेले ते गेले, आणि जे राहिले होते तेही पळाले. अभंगाचं दुसरं सुख
झाले धरिता याचा संग, सुकांबा झाले धरिता याचा संग. असं संगती चांगल्याची असेल तर सुख होतं. आता